2 मार्च 2026ला आली आहे होळी आणि ह्याच दिवशी संध्याकाळी होळी प्रज्वलित केली जाईल. पण होळीची पूजा कशी करावी, होळीमध्ये कोणत्या गोष्टी अर्पण कराव्या, जर तुम्हाला आर्थिक समस्या असेल, पैशाची समस्या असेल, कर्ज असेल, तर होळीमध्ये कुठली एक गोष्ट आहे जी तुम्ही टाकायलाच हवी, ज्यामुळे तुमची आर्थिक समस्या दूर होणार आहे. ह्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं ह्या एकाच व्हिडिओत, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. मंडळी, सुरुवातीला म्हटलं तसं 2 तारखेला यंदा होळी पौर्णिमा आहे आणि 2 तारखेला संध्याकाळी सूर्यास्तानंतर प्रदोष काळामध्ये होळी प्रज्वलित केली जाईल. प्रदोष काळ म्हणजेच सूर्यास्तानंतरची 45 मिनिटं. ह्याच वेळामध्ये होळीची पूजासुद्धा करायची आहे. सोमवारी 2 मार्चला सूर्यास्तानंतर प्रदोष काळात भद्र असला तरीही ह्या काळामध्ये होलिका दहन करता येते. त्यामुळे भद्रा असला तरी शास्त्राप्रमाणे प्रदोष काळातील पौर्णिमेला महत्त्व देऊन होळी पेटवता येईल, असं पंचांगकर्त्यांनी सांगितलं आहे. आता बघूया होळीची पूजा कशी करायची. आता ज्या ठिकाणी होळी पेटवायची असेल ती जागा सकाळीच केर काढून स्वच्छ पाणी शिंपडून स्वच्छ करून घ्यावी. त्यानंतर त्या जागी झाडाच्या वाळलेल्या फांद्या, काडक्या, गवऱ्या यांचा ढीग रचून ठेवावा. मध्ये एक फांदी उभी करावी. जो होळीची पूजा करून ती पेटवणार आहे त्यांनी संध्याकाळी पुन्हा स्नान करून शुचिर्भूत व्हावं. होळीचा मान ज्येष्ठ सन्माननीय व्यक्तीला दिला जातो. पूजा करणाऱ्या व्यक्तीने देश कालाचा उच्चार करून धुंडा राक्षसीकडून होणाऱ्या पीडांच्या परिहार्थ या होलिकेची पूजन मी करत आहे असा जमलेल्या सर्वांच्या वतीने संकल्प करावा. नंतर होळीची षोडोपचारे पूजा करावी. तिला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा आणि नंतर ही होळी पेटवावी. काही ठिकाणी होळी पेटवण्यापूर्वीच पूजा करतात, तर काही ठिकाणी होळी पेटवून पूजा करतात. परंतु होळी प्रदीप्त करण्यापूर्वी पूजा करणे सुरक्षतेच्या दृष्टीने उचित ठरते. होळी पेटवल्यानंतर तिला सर्वांनी 3 प्रदक्षिणा घालून मुलांच्या रक्षणासाठी तिची प्रार्थना करावी. अर्घ्य द्यावं, पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा आणि श्रीफळ अर्पण करावं. होळीच्या दुसऱ्या दिवशी धुळवड साजरी केली जाते. हा धुलिवंदनचा सण मुळात 4 दिवस साजरा होणारा सण आहे. होळीपासून 5व्या दिवसाला म्हणजे फाल्गुन कृष्ण पंचमीला रंगपंचमी येते. ती प्रामुख्याने मथुरा, द्वारका अशा श्रीकृष्णाच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या स्थळीत शास्त्रोक्त पद्धतीने खेळली जाते. आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी धुळवड खेळतात, काही ठिकाणी रंगपंचमीला रंग खेळतात. पण होळीच्या आधी 8 दिवस सुरू होतो होलाष्टक आणि ह्या होलाष्टकाचा काळ हा अशुभ मानला जातो. कुठलंही शुभ कार्य केलं जात नाही. त्यामागे अनेक सामाजिक श्रद्धा आहे, ज्यामध्ये होलिका दहनाची घटनासुद्धा महत्त्वाची आहे. पौराणिक कथेनुसार हिरण्यकश्यपूच्या सांगण्यावरून होलिका प्रल्हादासोबत 8 दिवस अग्नीत बसली होती. पण 9व्या दिवशी प्रल्हाद वाचला आणि होलिकेचं दहन झालं. तेव्हा विष्णू भक्तांनी रंगोत्सव साजरा केला. त्यामुळे हे 8 दिवस म्हणजे अशुभ मानले जातात, कारण हे 8 दिवस होलिका भक्त प्रल्हादाला घेऊन अग्नीमध्ये बसली होती आणि ह्या घटनेनंतरच कालाष्टक काळ पाळला जातो असं मानलं जातं. मित्रांनो, असं होतं आपल्या आयुष्यामध्ये की आपण खूप प्रयत्न करतो, पण पैशाची समस्या तरी देखील सुटत नाही. अनेकांच्या डोक्यावर कर्ज असतं. ते कर्ज कमी करण्यासाठी ते रात्रंदिवस मेहनत करत असतात, पण तरीसुद्धा एक कर्ज संपतं आणि दुसरं उभं राहतं. अशा प्रकारची परिस्थिती होते. ह्या सगळ्यांवरच ज्योतिषशास्त्रामध्ये एक उपाय सांगितला आहे आणि तो होळीच्या रात्री करायचा आहे. होळी पेटल्यानंतर त्या होळीमध्ये अनेक जण अनेक गोष्टी अर्पण करत असतात. जसं काही जण होळीमध्ये नारळ अर्पण करतात, काही जण होळीमध्ये पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करतात. याप्रमाणे अनेक गोष्टी होळीमध्ये अर्पण केल्या जातात. होळीमध्ये अर्पण केल्या जाणाऱ्या प्रत्येक गोष्टीमागे काही ना काही अर्थ आहे. त्याला काही ना काही शास्त्र सांगितले आहे. आता ती कुठली गोष्ट आहे जी कर्जमुक्तीसाठी किंवा आर्थिक चणचण दूर करण्यासाठी होळीमध्ये अर्पण करायची आहे,
त्या गोष्टीबद्दल मी तुम्हाला सांगणारच आहे. पण त्याआधी जर तुमच्याकडे सुद्धा होळीत नारळ अर्पण करण्याची प्रथा असेल तर नारळ होळीमध्ये का अर्पण केला जातो तेही जाणून घेऊया. आणि मग ती गोष्ट जी होळीमध्ये तुम्हाला अर्पण करायची आहे त्याबद्दल बोलूया. आता होळीमध्ये नारळ अर्पण केला जातो. नारळाला आपल्याकडे प्रत्येक गोष्टीमध्ये अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. इतर वेळी पूजेमध्ये घेतला जाणारा नारळ, कलशावर स्थापन केला जाणारा नारळ, पूजेला जाणारा नारळ होळीमध्ये अर्पण का केला जातो? होळीत नारळ अर्पण केल्याने घराची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत मिळते, कर्जाचा बोजा दूर होतो. त्याचबरोबर नारळाला अग्नीमध्ये अर्पण केल्याने कुटुंबातील सदस्यावरची सर्व संकट दूर होतात असंही म्हटलं जातं आणि म्हणून होळीमध्ये नारळ अर्पण केला जातो. पण याच नारळाबरोबर तुम्हाला होळीमध्ये आणखीन एक गोष्ट अर्पण करायची आहे आणि ती गोष्ट तुमच्या सगळ्या आर्थिक समस्या दूर करणारी आहे, तुमच्यावरचा कर्जाचा बोजा दूर करणारी आहे, तुमची पैशाची चणचण सोडवणारी आहे. ती गोष्ट म्हणजे होलिका दहनाच्या रात्री पिठाचा एक पंचमुखी दिवा बनवायचा आणि तो दिवा होलिकेला अर्पण करायचा. होलिका दहनाच्या रात्री पिठाचा दिवा लावून होलिका दहनात तो अर्पण केल्याने कर्जाचा ओझ लवकर उतरतं. याशिवाय हा उपाय जीवनातील आर्थिक अडथळे दूर करतो. ह्या उपायाने शुभ कार्यात येणारे अडथळे सुद्धा दूर होतात. त्याचबरोबर आर्थिक संकटात सापडलेल्या लोकांसाठी हा उपाय प्रभावी ठरतो. हा एक ज्योतिषशास्त्रीय उपाय आहे. पण हा उपाय नक्की कसा करायचा ते आता बघूया. हा उपाय करण्यासाठी पिठाचा पंचमुखी दिवा करून त्यात राईचे तेल भरावे, त्यात थोडे काळे तीळ, थोडे कुंकू, अक्षदा टाकाव्यात. त्यानंतर हा दिवा होलिका दहनाच्या अग्नीत अर्पण करावा. आपली आर्थिक स्थिती सुधारावी आणि कर्जाचं ओझं दूर व्हावं यासाठी आर्थिक प्राप्तीचे नवनवीन मार्ग सापडावेत अशी प्रार्थना देखील करावी. त्याचबरोबर दिवा अर्पण करून प्रार्थना झाल्यावर मागे वळून पाहू नये, घरी जावे आणि घरी गेल्यावर हातपाय धुवावे. हा एक ज्योतिषशास्त्रीय उपाय आहे ज्यामुळे आर्थिक समस्या दूर होतात. मंडळी, तुमचा जर ज्योतिषशास्त्रावर विश्वास असेल तर तुम्ही हा उपाय नक्की करून बघा. पण त्याचबरोबर कुठलीही गोष्ट मिळवण्यासाठी तुमचे प्रामाणिक कष्ट आणि मेहनतही गरजेची आहे. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.